फायनान्सचे काम आहे मोठे मोठे. आपले काय बा एवढं आम्ही साधारण काम करतो बा शिकवण्याचं. ते टीचर लोक झालो आपण, ते झाले एकदम बा मोठे लोक. मोठे लोक ना त्याच्यात फरक राहते. आपण दिमागाने शार्प आहे, ते गोष्ट चांगली आहे देवाने दिली आपल्याला. पण कसं आहे की बा आर्थिकी बघा लागते ना मेन. तर गणित आले ते चालतं का म्हणून दैरात आता काय चालतो. ठीक आहे. देखो अपना क्या हुआ था, ChatGPT का पार्ट लिए थे ना, पण अपना अर्थ झाला होता त्याचा, अजून जास्त झाला होता. ती मास्टरवाली फाईल तर पूर्ण झाली होती माझी, हो की नाही. आता आपण ओपन करा मग कोणत्या लॉग इनवर घ्यायचं. लॉग इनवर कोण शेअर मार्केट वगैरे करतो की नाही तू? काहीच नाही. हां पहिले करत होता. ऑफेंडो कमवले की गवले? ओव्हरऑल काय झालं? ओव्हरऑल वाचला. ठीक आहे. आता पहा आपल्याला एक सिम्पल काय करायचं आहे. एक तर मी एक पहिले नॉर्मल डॅशबोर्ड बनवतो. बाकीचं काल आपण आपला डेटा अपलोड करून MIS बनवली, त्याच्यावर चार्ट्सही बनवले होते, बघितलं होतं का व्हिडिओमध्ये आहे, तुम्हाला बघून करता. आता मी काय करतो, मला एक चार्टच डॅशबोर्ड बनवायचा. क्रिएट अँड इंटरॅक्टिव्ह अँड ॲनालाइज सेल्स डेटा ॲनालाइजची स्पेलिंग बरोबर. ॲनालाइज क्रिएट इंटरॅक्टिव्ह अँड ॲनालाइज डेटा सेल्स डेटा. For 5 visual elements and analyze of sales data in Excel form so that I can download. बरोबर. इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड पाहिजे, 5 व्हिज्युअल एलिमेंट्स पाहिजे आणि ॲनालाइज ऑफ सेल्स डेटा इन एक्सेल फॉर्मॅट सो दॅट आय कॅन डाउनलोड इट. आता मी असं लिहिलं पाहिजे. त्याच्यात तुम्ही रो कॉलम मेन्शन करू शकता. त्याचं आपण शिकलं. असं मला डमी घेऊन राहिलो आहे. कसं डॅशबोर्ड देते तो आपलं एक डमी. 5 एलिमेंट म्हणजे 5 चार्ट्स. तसे तर आपण खूप सारे चार्ट्स बनवलेले आहेत. बरं, कॉलम, पाय, बार. आपण डीपसीकी बघितलं होतं. बरोबर. ठीक आहे. 100 रूटचा बनवला त्याने आणि हे घेतलं. तर मंथली त्याने 5 कोणकोणते केले रिजन वाईज. सेल्स डिस्ट्रीब्युशन मंथली. त्याला विचारते तो स्लायसर वगैरे ॲड करायचं आहे का. कन्वर्ट डेटा इन पिवट टेबल मोर इंटरॅक्टिव्हली. टाईमलाईन्स वगैरे लावले. आता टाईमलाईन शिकलो आहे आपण. पहिला डॅशबोर्ड जो होता ना ते गोलेवाला, त्याच्यात टाईमलाईन लावली होती आपण. पहिला म्हणजे पहिले फिल्टर डॅशबोर्ड होता. दुसरावाला ते गोलेवाले चार्ट होते डॉनटचे, त्याच्यात टाईमलाईन लावलेली होती. तुम्ही प्रॅक्टिस केली आहे की नाही माहीत नाही बा. बरोबर केलं आहे ना तेव्हाला. ते तुम्ही विचारून राहिले होते दोघं ते गोल्याच्याबद्दल. ते करून राहिले होते ना हां मेंदूवडाला. बस त्याच्यात टाईमलाईन आहे. बघजा त्या व्हिडिओमध्ये. स्लायसर वगैरे ॲड करायचे आहे का तुम्हाला. इफ यू वॉन्ट आय कॅन अपग्रेड इन टू फुल्ली प्रोफेशनल डॅशबोर्ड विथ स्लायसर्स वगैरे. हो करून घ्या ना मग.
फुल्ली स्ट्रक्चर्ड तयार आहे. आता फक्त तुम्हाला काही इम्पॉर्टंट एक्सेल स्लाइसेस कॅनॉट बी प्री बिल्ड वाया कोड, लिमिटेशन ऑफ एक्सेल लायब्ररी घेऊन बघा. ते तर माहिती आहे तुम्हाला, डेटा सेट्स जास्त नाही घेते तो. बट डोंट वरी, आय हॅव सेट अप एव्हरीथिंग सो यू कॅन क्रिएट अ प्रोफेशनल. तर आता हे ॲडव्हान्स सेल्स डॅशबोर्ड आपली तयार झालेली आहे. त्याला डाउनलोड करून घ्या. म्हणजे फुल स्क्रीन बघायचं तर बघू शकता तुम्ही कशी दिसते. डाउनलोड करू शकता. डाउनलोडेडही रेडी आहे. पहिले बघून घ्या आपला डेटा. हे आपला डेटा बनवला त्याने सॅम्पल 100 रोडसाठी सेल्स डेटा. मग याच्यात त्याचे डॅशबोर्ड्स बनवले, बरोबर की नाही. तर आता इथे पहा, तुम्हाला ही डॅशबोर्ड जी दिसते, सिलेक्ट डेटा इन्सर्ट कीवर्ड, तर त्यांनी काय केलेलं आहे, याच्यात आपल्याला फक्त हे दिलेले स्टेप्स मी डाउनलोड करून पाहतो. बरं, डॅशबोर्डचे चार्ट्सही बनवले. काल आपण चार्टही बनवलं होतं ना त्यांनी. काल आपण पण त्याला डेटाही दिला होता. आता त्याचा सॅम्पल डेटा घेतला आपण असंच. त्यांनी डॅशबोर्ड फक्त चार्ट त्याचं स्टेप्स दिले, ते बनवू शकता आपण. येते तुम्हाला चार्ट पार्टी, स्लायसर्स येते तुम्हाला. जर कोणता टॉपिक नाही सोडला, रिजन, सेल्समॅन, फिल्टर सर्व येते तुम्हाला, बरोबर. ॲड अमाऊंट व्हॅल्यूज वगैरे, डेटा इन्सर्ट, पिवट टेबल, तो इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड बनून जाणार. पण मला पिवटसोबत पाहिजे. मी काय करतो, आता डेटा त्याला आपण देतो, त्याच्या पहिले आपण ते ब्रिक्सचा शिकून घेतो कन्सेप्ट तुम्हाला. तर बघा, एक वेबसाईटवर जायचं डायरेक्ट, द ब्रिक्स. कोणती वेबसाईटचं? द ब्रिक्स. वेबसाईट उघडली तुम्ही, AI ची वेबसाईट आहे. डाउनलोड करायला लागते, थोडासा टाईम घेते तो. हां, डायरेक्ट डेटा टाका, डायरेक्ट डॅशबोर्ड तयार. आपल्याला कसं करावं लागतं, ChatGPTमध्ये कोड प्रॉम्प्ट लिहायला लागते. जसं आपण काल बनवले होते डॅशबोर्ड, 5 चार्ट पार्ट्स येतील, त्याच्यात पूर्ण लिहा, डेटा अपलोड करा, त्याच्यात डेटा टाका. जसं तुम्हाला पाहिजे तसं तो इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड देईल कोडेक्समध्ये. तो पेड प्लॅनही देतो त्याचं, पण फ्रीमध्ये देतो तो, पण टाईम घेतो. याच्यात एवढं एक तर कम्प्युटर फुल पॅक आहे माझं, फुल पॅक आहे, लोडेड आहे पूर्ण कम्प्युटरमध्ये. करना ठीक आहे. तर पहा, इथे कसं आहे, पहिला फॉर्म्युला कोणता घेऊन राहिलो, जर आपण लाईनने आपण बघतो की कामाचे राहते जे फॉर्म्युले, एक्सचे कामात येते वर्किंगमध्ये, रेटची कामात खूप येते. फक्त आपल्याला मॅथ्स फॅथचे फॉर्म्युले कामात नाही येणार, म्हणून ते आपण काही इंजिनिअरिंगचं काम नाही करून राहिलो, बरोबर की नाही. स्टॅटिस्टिकल कामात येऊ शकते तुम्हाला. तरी मी ते त्याच्यातही खूप सारे सांगणार.
ठीक आहे. आता पहा, आता पहिला कोणता घेता तर याच्यासाठी ऑल टाईम टी दाबतो, टेक्स्टचे फॉर्म्युले येतो. कॅरी टू टेक्स्ट तर लास्टमध्ये की भा टेक्स्ट आहे. भा टेक्स्ट काय आहे सर, आपण शिकलो होतो तुमचा मॅक्रो झाला ना, ते आपण शीट रेकॉर्ड केली होती डेटा फॉर्ममध्ये, आणि मग ते अरेंजमेंट सांगितलं होतं, ते नेम एक सॅलरीला झटपट अरेंज केला होता, झाला होता ना मॅक्रो. आता त्याच्यात कसं राहते, तुम्ही आहे ना VBA कोडची राहते याच्यात, कारण हे जे एक्सेल डिझाईन झालं आहे ना, त्याची बॅकसाईडची प्रोग्रामिंग त्याच्यावर आहे. हे जे राहते ना शीटवर तुम्ही राईट क्लिक केला, त्याच्यावर व्ह्यू कोडवर गेले, बरं, हे सगळं VBA राहते. त्याला म्हणते व्हिज्युअल बेसिक ॲप्लिकेशन प्रोग्रामिंगमध्ये, बरोबर की. तर आता कसं आहे, समजा तुम्हाला आता कोडिंग नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की समजा आपल्याला ना बाय डिफॉल्ट कोड विचारायचा त्याला. तसं मला काय करायचं आता पहा, आता इथे नंबर आहे एक्झाम्पल रँड बिटवीन, काही 1500 ते 1.5 लाख. बरं, याला मला ना वर्ड्समध्ये लिहायचं. तसं आता मी रिसीव केली तुम्हाला 1000 रुपये ओनली. आता हे आहे पहिलावाला किती, 1,01,711 लिहा लागणार ना आपल्याला वर्ड्समध्ये. त्याला त्याच्यासाठी फॉर्म्युला येते एक्सेलमध्ये, भा टेक्स्ट. भा म्हणजे काय आहे, थायलंडची करन्सी राहते, थाई चालते बरोबर. भा तिकडचं आहे नाव, भा टेक्स्ट. हे काय करते, त्याला नंबरला वर्ड्समध्ये म्हणजे कन्वर्ट करून देते. पण याच्यासाठी काय आहे, तो थायलंडची करन्सी देते, आपल्याला पाहिजे इंग्लिशमध्ये. तुमचा जर विंडोज लिगल आहे तर तुम्ही काय करू शकता, विंडोज मध्ये जाऊन कंट्रोल, माझा तर नाही आहे लिगल, मी तर पायरेटेडच यूज करून राहिलो, बरोबर की नाही. पण समजा सेटिंग सांगून देतो तुम्हाला, कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आणि त्याच्या लँग्वेजमध्ये इंग्लिश करून द्यायचं. याच्यात तुमचे हे डेट टाईम नंबर फॉर्मॅट्स वगैरे राहते, याच्यात ॲडिशनल सेटिंग्स वगैरे राहते, बरोबर की. याच्यात आपली लँग्वेजची प्रिफरन्स राहते. लँग्वेज प्रिफरन्स, याच्यावर जाऊन आपल्याला ते घ्यायला लागते, स्पेसिफिक आपली लँग्वेज ॲड करावं लागते. आता पहा, हे डिफॉल्ट इंग्लिश इंडिया आहे, बरोबर. हे आपली, पण आपला कसं आहे, हे आहे पायरेटेड आहे. बाय डिफॉल्ट तुम्ही घेतलं इंग्लिश इंडिया, तर ऑटोमॅटिक तो काय करते, हे आपलं टाकलेलं आहे इंग्लिश इंडिया, पण तो याच्यात लँग्वेज प्रिफरन्स इंग्लिश युनायटेड स्टेट्स घेते बाय डिफॉल्ट, कारण की मायक्रोसॉफ्ट कुठची आहे, US ची. इथे तुम्ही सेट करून दिला आपला, आत्मा दिसते लिगल राहिला तर इथे आपण एडिट नाही करू शकत. इथे तुम्ही इंग्लिश इंडिया केलं होऊन जमून जाते का. पण सर आपल्याला तर पाहिजे आता ते भा टेक्स्टने नाही येऊन राहिलं, तर ते काम आपण गुगल कोड्सने करू शकतो. अच्छा, गुगल कोड्स हे आता कसं होणार तर, बरोबर. तर पहा, आता मी काय करतो, याच्यात असं काही फॉर्म्युला तुम्हाला भेटणार नाही, इक्वल्स टू नंबर फॉर्मवर कन्वर्ट करायसाठी. तर मी काय करतो, मी गुगलला सांगतो बा, मला तुम्ही एक कोड द्या, त्याचा डाउनलोड चालू आहे तेव्हापर्यंत. VBA कोड टू कन्वर्ट नंबर टू वर्ड्स, सांगितलं त्याला. म्हणजे जायचं, खूप सारे डेव्हलपर लोक काय करते, आपले कोड टाकून ठेवून देते, कन्वर्ट नंबर टू कोड्स. याच्यात आपल्याला फक्त VBAचा कोड उचलायचा, ते टाकून द्यायचं आत. दिसून राहिलं तुम्हाला, दिसला, हे कोड आहे दिसते. आता काय करू सर, आपण याला कॉपी करून द्या झाला. आता तुम्ही जर आपल्या एक्सेल फाईलमध्ये याच्यात यायचं मॅक्रोमध्ये, व्ह्यूमध्ये मॅक्रो, रेकॉर्ड मॅक्रो, काही नाव दिलं मी, हो नावचा काही नाही, नाव चेंजेस करणार, तर चालू झालं रेकॉर्डिंग. अजून गेलो मी LWM मॅक्रोमध्येच, व्ह्यू केला मॅक्रो. आता हे ओ आहे, याला एडिट करणार मी, बरोबर की नाही. हे पूर्ण सिलेक्ट करून डिलीट, कंट्रोल आणि हे पेस्ट करून देणार तिकडचं, मग अल्ट F4ने बंद केलं. आता काय होतं सर, आता तो सांगणार कोणता फॉर्म्युला तुम्ही यूज करून हे कोड यूज करू शकता. तो एक्झाम्पल दिला आहे, तो लिहिलं नाही ते. आता कसं यूज करू जात त्याचा फॉर्म्युला इथे लिहिला आहे, स्पेल नंबर करून फॉर्म्युला आहे मेसेज बॉक्समध्ये, बरोबर. तुम्हाला इथे काय करायचं, इक्वल्स टू स्पेल नंबर आला फॉर्म्युला. तसं नाही राहणार ते फॉर्म्युला, तुम्हाला ते कोड कॉपी केलं जमून जाते, झालं माझं काम.
कांड परफॉर्म ओके करा. हां कोणता कोड कोड तर त्या साईडमधून घेतला ना इथे करतो. स्टॉप केली होती ना रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगच्या कारण म्हणून त्यांनी घेतलं. स्टॉप तर झाली बाय डिफॉल्ट. आता स्टॉप देतो. स्पेल नंबर आला ना बरं. इथे मी काही लिहिलं ऑल्टेज अजून वाढून घ्या. अशी काही नंबर टाकले. आता आपण मोठे जे मोठी टाका झाले काय फरक नाही पडत. 2 लाख ते 5 लाखपर्यंत राहील. आता आपल्याला भेटून आलं त्याची अजून थोडी साईज वाढून दे. दिसते 4035 काय 435,711 बरोबर. आता यांचं कसं राहतं US मध्ये इथे 100 लिहिलेलं आहे बरोबर की नाही. 45,000 आपल्याला पाहिजे इंडियन करन्सी. बाय डिफॉल्ट आपल्या लँग्वेज प्रेफरन्स कोणता रे युनायटेड स्टेट राहते बरोबर. जर तुम्हाला इंडियाच्या अनुसारच पाहिजे तर पहिले मी इथे रँडमली ट्रॅक केलं डेटा बरोबर. इथे कंट्रोल D केला. आता पहा डेटा आता पहा कॉपी करून पहिले मी व्हॅल्यू करतो आहे ठीक आहे. आणि यालाही करतो का. आता तुम्ही पहा आपल्याला काय पाहिजे याच्यात 200 आहे ना जिथे जिथे ना 100s. आपल्याला काय पाहिजे ते काय ॲक्च्युली $$, मारा पाहिजे. 2,95,913 आहे. आपल्याला पाहिजे 100ला लाख पाहिजे 2,68,939. याला नाही करायचं मग आपण याला व्हॅल्यू करून दिलं वाटतं. स्पेल नंबरला व्हॅल्यू नाही करायचं याला व्हॅल्यू करायचं होतं. कंट्रोल-C ऑल कंट्रोल-V. आता पहा हे काय आहे 4,28,000 बरोबर की नाही. 723 म्हणजे आपल्या पहिला तर 100 इश्यू आहे की नाही त्याला रिप्लेस करून घ्यायचा. कंट्रोल देसी दिमाग H बरं. इथे लिहायचं तुमचं काय आहे 100 स्पेलिंग ठीक आहे. इथे लिहिलं मी 100ला रिप्लेस करून देतो मी काही नाही 100ला रिप्लेस केलेलं आहे बरोबर की नाही. आता तुम्हाला जे नंतरचे राहणार त्याला आपण हे करू शकतो रिप्लेस. 100ची स्पेलिंग बरोबर आहे बरोबर आहे त्याने म्हणत नाही ओळख काही लिहू शकतो. वी कांट फाइंड व्हॉट यू आर लुकिंग. कॉपी करून व्हॅल्यू करा बरं ठीक आहे. आता झालं. आता कंट्रोल-H करा झाले 4,08,000. पण आता काय करणार तर याचा ड्रॉबॅक काय तिकडची 100 रिप्लेस झाले ना बरं. म्हणजे त्याच्यात कामं होते गुगल कोडनी असं जरुरी नाही. हेच कोड आहे. खूप सारी वेबसाईट आहे एक्झॅक्ट तुम्हाला 1-2 मध्ये ट्रायल अँड एरर राहते. आता हे नाही तर दुसऱ्या वेबसाईटवर जायचं. ट्रम्प एक्सेल इड्युराम खूप सारे राहते याच्यातून उचलायचं अनबत टाकून द्यायचं. जसं हे एक टाकलेलं आहे कोड. जे कोड आपला परफेक्ट बसला ते उचलायचं बरं. जसं इथून घेतलं मी काय काय जाते मोठे मोठे कोड राहते. हे आपल्याला बनवण्याला तुम्हाला खूप टाईम लागणार. त्याच्यासाठी कोडिंगचं नॉलेज पाहिजे. हे कोड काय करायचं तिथून उचलायचं आणि टाकून द्यायचं. कळलं काय बोलून राहिलं. आयडियाला काय केला तर हे काम बाहेर टेक्स्ट करते तिथे टेक्स्ट फॉर्म्युला बरोबर की. तर हे आपला पहिला एक फॉर्म्युला होता बाहेर टेक्स्ट जे तुम्हाला सांगितलं बाहेर टेक्स्ट. सेकंड कोणता येते जर आपला सेकंड माहीत नाही आता बा कोणता येते बघायला. अल्टेम्प्टी कॅर आहे तर झालेलं आहे तुमचं बरोबर की नाही. क्लीन हे नाही ते गुगल आहे. म्हणजे कसं आपण जसं एक सॅम्पल डेटा बनवतो 65 वगैरे कॅर घेतो कॅरेक्टर. आता काही नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर राहते. जसं तुम्ही काही फाईलवर वर्क करत राहिले इम्पोर्ट करतो ना जेव्हा अशी डिझाईन इथे काही तुम्हाला MICR समजते का मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. म्हणजे काही आपण
OCR समजते, ऑप्टिकल करेक्ट. आपण जसं पिक्चर आहे त्याला स्कॅन केलं, आता तर ChatGPT आहे, खूप ॲडव्हान्स आहे. पहिले नाही होतं हे. आपण जेव्हा स्कॅन करतो काही इमेजला आणि त्याला जेव्हा काही वर्ड फाईल एक्सेल फाईलमध्ये इम्पोर्ट करतो भलतेचे डिझाईन ते आडे ते डिझाईन काढण्यासाठी हे क्लीन कामात येते. म्हणजे कसं सर एक्झाम्पल द्या, जसं एक आता मी कॅर आहे, मी काय करते नॉन प्रिंटेबल कॅरेक्टरचा एक कॅर घेतो. जसं डॉलरचं 36 होतं, 65 कॅपिटल एचा, 97 स्मॉल एचा. इथे एक कोड घ्यायचा कोणता 7 = कॅर आणि इथे मी लिहिलं 7 नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर. मग बोलतात इथे काहीतरी येते. असे खूप सारे राहतात डिझाईन हे ते असे खूप. आता मला हे नाही पाहिजे बा, मला क्लीन करायचं तर = क्लीन. नमस्कार झालं. आणि तुम्ही म्हणणार की मी इथे कोड लिहून आलो 65 ते क्लीन झाला पाहिजे कॅपिटल ए, ते नाही होणार क्लीन, ते तसंच राहणार. क्लीन काय करते फक्त नॉन प्रिंटेबल जे कॅरेक्टर प्रिंट नाही झाले पाहिजे त्याला हटवते. समजलं. तुम्ही म्हणणार मी नाही डॉलर लिहिलं 36 हे नाही हटणार. समजलं की हां. जे असे डिझाईन्स आहे, असे सिम्बॉल्स आहे जे त्याला तुम्हाला प्रिंटिंगमध्ये नाही पाहिजे त्याला स्पेसिफिक तो काय करते क्लीन करते. तर असे खूप सारे कोड राहते, सत्ता हटवून दिला त्यांनी नॉन प्रिंटेबल. समजलं. आणि तसं कामात नाही येत ते. फॉर्म्युलेचं नाव काय अजून काय आहे सर, अजून तर बघायला लागणार बघा काय अजून याच्यात आहे कोड. तिथे येते तुम्हाला कोड काय आहे सर. कोड म्हणजे आता बा जसं तुम्हाला माहीत नाही बा एक्झाम्पल की भाई हे 65 काय आहे, 65 कुठून आणला तुम्ही, हे प्रोग्रामिंगचा कोड आहे. आणि आम्हाला जर कॅपिटल एचा कोड जाणायचा आहे कोड लिहून द्या. 65 तर सांगतो स्मॉल एचा लिहायचा, इथे स्मॉल ए लिहून द्या. 97 डॉलरचा कोड बघायचा, डॉलर लिहून द्या. बरोबर. मी इथे लिहिला पर्टिक्युलर युरोचा साईन, बरोबर. हे युरोचा कोड 128 आहे. इथे मी दुसरा सिम्बॉल दिला पाऊंड स्टर्लिंग, याचा 163. हे सर्व प्रोग्रामिंग कोड राहते. हे कुठून माहीत पडत कोड नाही. ठीक आहे. अजून कोणता आहे बा अजून माहीत नाही, बघायला लागतं. नेक्स्ट काय कॉन्केट झाला आहे आपला टेक्स्ट जोडायसाठी. जसं मी इथे लिहिलं बा एक प्रियंका, इथे मी नाव लिहिलं मग आडनाव शर्मा. आपल्याला जोडायचं आहे जोडा मग कॉन्केट एकच आहे. कॉन्केट नेट दोघं एकच आहे. प्रियंका हे शर्मा. देशी दिमागी लावू शकता तुम्ही याच्यात, असंही करू शकता. हे घेतला एंडचंच आहे शिफ्ट दाबून 7 आणि हे शर्मा एकच काम आहे. एंड म्हणजे कॉन्केट नेटच असतं. प्रोग्रामिंगमध्ये M% म्हणतो त्याला एंड म्हणजे. ठीक आहे सर. हे सोपं आहे कॉन्केट. मग पुढचा कोणता आहे याचा, पुढचा आता बघा बा तुम्ही कोणता आहे डॉलर. काही कामाचं नाही, आपण स्वतःच करतो कंट्रोल-Shift$. रुपीजमध्ये येते. तर जे तुमचं फॉर्मॅट आहे ना, आता इंडियाचा आहे सर आपला डिफॉल्ट लँग्वेज टेम्पररी. तसं आता मी इथे नंबर लिहिलेले आहे आपले काही, बरोबर. रँडम 50 ते 100 तुम्हाला म्हणले. आता याला रुपीजमध्ये लिहा. आपण काय करतो मग इथे सिलेक्ट करतो कंट्रोल-Shift आणि डॉलर लावून देतो. असं नाही, इथे त्यांना फॉर्म्युलाने बघायचं डॉलर घ्या मग, बरोबर. आपल्या भारतचा करन्सी डॉलरही भारतचं. अरे लँग्वेजमध्ये कंट्रोल पॅनलमध्ये इंडियाचं आहे ना, जे आता लँग्वेज जाणार तसं तुम्ही ते लँग्वेज डॉलर जाऊन देणार तर डॉलरच आहे ना. कळलं की नाही. काही कामाचं नाही आपलं, बाय डिफॉल्टच होते ना काम. अजून कोणतं आहे सर एक्झॅक्ट. हे जेव्हा तुम्ही टेक्स्ट फॅक्स मॅच करता तेव्हा कामात येते. जसं मी इथे लिहिला बा दिलेश, बरोबर. हे आहे पहिला लेटर कॅपिटल बाकी स्मॉल. हे एक लिहिलं पूर्णच कॅपिटल दिलेश. हे दोघं सेम आहे का नाही सर, हे सेम थोडे. हे केसिंग आहे ना, हे अप्पर केस आहे लोअर केस आहे. तुम्ही इथे एक्झॅक्ट मारला, इथे नाही एक्झॅक्ट मारला आणि इथे घेतला दिलेश, इथे घेतला दिलेश. हे फॉल्स आहे. तुम्ही लिहा इथे सर स्मॉल सेम जसं पॅटर्न आहे टाईट. पहिला लेटर कॅपिटल बाकी स्मॉल. जसं तिथे लिहिलं ते दोघं सेम राहिले तर मग ट्रू दाखवणार. आता इथे जर अप्पर केस करा, दोघं सेम राहिले पाहिजे ना. जेव्हा डेटा मॅच करतो आपण काही टेक्स्ट बेस्ड डेटा तेव्हा हे एक्झॅक्ट कामात येऊन जातं.
म्हणजे दोघं सेम राहिले तर मग समोरीप लावून देतो बा, काही मेसेज प्रिंट करून देतो असं डेटामध्ये. असे 2000 लोकांचं इथेही आहे, दोघी डेटा मला शीट कम्पेअर करायचा आहे. आणि त्याच्यात जे जे एक्झॅक्ट डेटा आहे त्याच्यात मला एक कोड लावून दे, यस ते मॅच आहे, नाही आहे तर नो आहे. जसं मी इथे लिहिलं प्रणव, इथे लिहिलं मी कॅप्सलॉकमध्ये प्रणव, इथे मी लिहिलं प्रथमेश, बरोबर ना होतं. आणि इथे मी लिहिलं पूर्ण स्मॉलमध्ये प्रथमेश. तर याच्यात पहिला तुमचा मॅच आहे, बाकी नाही आहे. हे पहिले ट्रॅक करतो फॉल्स. मी काय म्हणणार, हे असं नाही चेक करायचं, मला डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो, समोर काय लावून देतो मी की इतर आम्हाला ना आपला काही समोर लास्टमध्ये जर हे मॅच आहे तर यस करा, नाही आहे तर नो करा. तर खाली नो आले पाहिजे. आणि पहिला तर यस आहे ना बा, हे आता यस होणार, खाली नो होऊन जाणार. असं 2000 लोकांचा डेटा दिला, झटपट कम्पेअर करून देणार. यशवाल्याला मस्त अल्टेजेल करून हायलाईट करून देणार. हे जरा शिकवलं आहे मी तुम्हाला. कलरिंग फॉलरिंग शिकवलं होतं ना याच्यात. इक्वल्स टू यस केलं बा, आपल्याला असं कलर पाहिजे, जे पाहिजे बरोबर हायलाईट होऊन जाते. अशी किती मोठ्या डेटामध्ये पटपट काढू शकतात. तुम्ही बसले जाऊ नाही, लॅपटॉप बंद झालं काय, मदत लावा ना चालतं. असं होत नाही, एवढ्या दिवसापासून बसून ठीक. हे समजलं आता, कळलं का एक्झॅक्ट. म्हणजे यूज घेऊ शकता तुमच्यावर. आता कसं फॉर्म्युल्याला काढतो आपण, दिमाग लावा लागतं त्याचं. अजून कोणतं आहे असं, फाईंड जास्त कामात नाही येत, पण हां पोझिशन काढायसाठी कामात येते फाईंड. जसं मी एखादा मोठा लेटर आहे, तुम्हाला सेंटेन्स मोठे काही आले डेटामध्ये तर मॅचिंग करायसाठी कामात येते. जसं आता लिहिलं मी, कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, असं सॅम्पल लिहिलं. मला तुम्ही सांगा, मला इथे पाहायचं हे किती लेटर आहे, स्पेस जोडून. तसं मग शोधा लागणार किती लेटरचा आहे आता वर्ड आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला ते लेंथ काय करते, नंबर ऑफ कॅरेक्टर्स काउंट करते. काय करते, जसं मला इथे पाहायचं आहे हे किती डब्याचं आहे, लेटर किती आहे, स्पेस सर्व जोडून इक्वल्स टू लेंथ 32 आहे बा, 32 आहे याच्यात लेटर सर्व स्पेस जोडून. आता त्याच्यातून डिवाइस कुठून चालू होऊन राहिला, मागून बघून घ्या ना. ते 32 ई आहे, 31 आय झाला 30, व्ही झाला 29, ई झाला 28, डी झाला 27. 27 पासून डी चालू होऊन राहिला. हे मला पाहून म्हणजे हे त्यांनी काढला पाहिजे. असं काढणार जर तो फाईंड काय फाईंड करायचं आपल्याला, डिवाइस कुठून फाईंड करायचं, विदिन टेक्स्ट. हे स्टार्ट कुठून आहे ते मी थोडी सांगणार, रोज सांगून देणार तर काय कामाचं फॉर्म्युला ऑटोमॅटिक पास सांगतो 27. लेटरची पोझिशन काढण्यासाठी कामात येते. तुमचा फाईंड समजलं काय म्हटलं. पण कोणता आहे असं फिक्स काही कामाचं नाही. आपले फिक्स डेसिमल फिक्स करायसाठी कामात येते. तुम्ही मॅथ्समध्ये ते शिकले होते का, पाय 22/7 शाळेत शिकवत होते काय, ते 3.14 काहीतरी येते असं वाटतं. बरं तेच आहे, ते जसं एक फॉर्म्युला घ्यायचं इथे पाय मॅथ्सचा, बरोबर की नाही. आणि याच्यात लावायचं इक्वल्स टू पाय, बरोबर की नाही. तर आता मला काय करायचं, हे 2 डेसिमलमध्ये फिक्स करायचं. फिक्स करून द्या सर, याच्यात आहे बाजूला हे डब्बा आणि किती डेसिमल पाहिजे झाला फिक्स. बोलला की हे राऊंडअप नाही होते, हे शिकवलं आहे मी तुम्हाला. राऊंडअप 10 रुपयाने सॅलरी वाढवायचं, 100 रुपयानी. आता तर आठवणी काय काय शिकवलं. हां झाला होता नाही. ठीक आहे, लेफ्ट आहे, लेफ्ट राईट आणि हे कामात येते सर. जसं मी आता एक्झाम्पल माझं नाव लिहिलं, हे तुम्ही लेटर बाहेर काढू शकता. मी लिहिलं दिलेश राजदेव, माझा लेटर एक्झॅक्ट किती स्पेलिंगचा येते सर, माझा 13चा येते मला माहिती, स्पेस जोडून, बरोबर.
ऑल्टेजे पाय 13 पाहिजे मला काय करायचं, पूर्ण लेफ्टमधून हे लेटर बाहेर काढायचे आणि राईटमधूनही लेटर बाहेर काढायचे आणि मिडमधूनही बाहेर काढायचे. असं काढणार तर मी इथे घेतो बा लेफ्ट एक्स कोणता आहे, याला लॉक करून देतो F4 2 वेळा, खाली नाही गेला पाहिजे. कोणता नंबर पहिला, याला लॉक नाही करत तर पहिलं डीच आहे लेफ्टमधून. असे मला पूर्ण ते लेटर बाहेर काढून देऊन द्या ना मला. 2 किती झाले बा, त्याच्यातून 3 किती आहे, 4 किती आहे.